प्रमुख पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान या विषयामध्ये आपण सर्वप्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आपण प्रकरण दुसरे पाहणार आहोत. यामध्ये पीक आहे बाजरी. पेनिसिडम अर्चिसेनम असं या पिकाचं शास्त्रीय नाव असून बाजरी हे अतिशय लोकप्रिय असं पीक असून मुख्य अन्नधान्य पिकामध्ये बाजरीचा मोठा वाटा आहे हे आपल्याला माहीत असायला हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, बाजरी हे पीक प्रामुख्याने उष्णकटिबंधीय पीक असून मानवी आहाराबरोबरच जनावरांच्या आहारामध्ये सुद्धा बाजरीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या पिकाचे आपण आर्थिक महत्त्व पाहू. नंबर 1, बाजरीचे महत्त्व, आर्थिक महत्त्व आपण येथे विश्लेषण करू. विद्यार्थी मित्रांनो, बाजरी हे उष्णकटिबंधीय पीक असून या पिकाचा पेरा हलक्या ते वरकस जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतो. या व्यतिरिक्त बाजरी हे जे काही पीक आहे हे पीक मानवी आहारामध्ये भाकरीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. या व्यतिरिक्त या पिकाच्या काढणी पश्चात निघणाऱ्या जे काही अवशेष आहेत किंवा हिरव्या चारा म्हणून सुद्धा या पिकाचा वापर पशुखाद्यामध्ये केला जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहत असतो की बाजरी मोठ्या प्रमाणात आहाराच्या व्यतिरिक्त सरमाळ, याला ग्रामीण भागामध्ये अथवा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं संबोधन या चाऱ्याला केलं जातं. सरमाळ म्हणून बाजरीकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर हिरवा चारा म्हणून देखील या पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात केला जातो. हे बाजरीचं पीक हलक्या ते वरकस जमिनीमध्ये अतिशय उत्तम येऊन कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देऊन जाणारं हे पीक असल्यामुळे याच्याकडे लोकांचा, जे काही हलक्या जमिनीवाले शेतकरी आहेत, ज्यांच्याकडं आवर्षण स्थिती असते, ज्यांच्याकडं पाण्याची कमतरता आहे, अशा भागामध्ये हे पीक चांगले प्रतिसाद देऊन जात असल्यामुळे शेतकऱ्याकडे या पिकाचा पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळाच आहे. त्यानंतर तिचं आर्थिक महत्त्व पाहिल्यानंतर आपण बाजरीपासून वेगवेगळे पदार्थही निर्मिती केली जाते. त्याच्यात मुख्य पदार्थ आहे बाजरीची भाकर. त्याचबरोबर मसाला उद्योगामध्येही बाजरीचा पिठाचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त बाजरीचे पापड, माल्ट आणि अल्कोहोल निर्मितीमध्ये बाजरीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आता आपण या पिकाला लागणारं हवामान पाहू. नंबर 2, विद्यार्थी मित्रांनो, हवामान. उष्ण हवामानात हे पीक उत्तम प्रतिसाद देतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाजरी हे उष्णकटिबंधीय पीक असल्यामुळे या पिकाला जास्तीत जास्त उष्णता किंवा जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा उपयोग करून अन्न निर्मिती करण्याचं कार्य हे बाजरीचं पीक करत असतं. त्यामुळे आवर्षणग्रस्त भाग किंवा दुष्काळी भागामध्ये सुद्धा हे पीक चांगलं उत्पादन देऊन जात असतं. अतिशय उष्ण व दमट हवामानाला हे पीक जोमदार वाढतं, चांगलं उत्पादन देऊन जातं. त्याचबरोबर 2 हंगामात प्रामुख्याने या पिकाची लागवड केली जाते. ती म्हणजे खरीप हंगाम आणि दुसरा म्हणजे उन्हाळी हंगाम. या दोन्ही हंगामात शक्यतो उष्णता मोठ्या प्रमाणात असते आणि म्हणून या पिकाचा पेरा प्रामुख्याने उष्ण हवामानात केला जातो. यापासून जे काही आपल्याला अपेक्षित उत्पादन असते हे उत्पादन चांगल्या प्रतीचं मिळत असतं. त्यानंतर आपण पुढचा जो काही मुद्दा आहे तो जमीन आहे. त्यामुळं आपण थोडा जमीन या मुद्द्याकडेही वळू. जमीन. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पिकाची लागवड ही जमिनीमध्ये केली जात असल्यामुळे जमीन हा जे काही माध्यम आहे आपलं, हे माध्यम अतिशय महत्त्वाचं असतं. पिकाचा पेरा करताना जमिनीची निवड करणं हे त्या पिकाच्या वाढीवर अवलंबून असतं.
त्यामुळे ज्या वेळेस आपण जमीन निवडतो त्यावेळेस बाजरीसाठी प्रामुख्याने जमीन निवडताना आपल्याला हलकी ते मध्यम वर्कस जमीन प्रामुख्याने निवडायची आहे. याचबरोबर बाजरीची पिकाची पेरणी करताना शक्यतो शेतकरी हलक्या वर्कस आणि मध्यम जमिनी निवडतात, कारण हे पीक मुळात भारी जमीन ज्याला आपण ब्लॅक सॉईल म्हणतो, काळ्या जमिनीचं पीक हे नाही आहेच, परंतु त्याही जमिनीत जर या पिकाचा पेरा केला तर अतिशय उत्कृष्ट उत्पादन त्याही जमिनीत हे पीक देऊन जातं. परंतु हलक्या आणि मध्यम वर्कस जमिनीमध्ये हे पीक चांगलं उत्पादन देऊन जातं. त्यामुळे जमीन निवडताना आपल्याला या गोष्टीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जे काय मुद्दा आहे तो पूर्व मशागतीचा आहे. पूर्व मशागत विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरणात आपण पाहिलं पूर्व मशागत म्हणजे जमिनी पिकाची लागवड करण्यापूर्वी केली जाणारी जमिनीची मशागत, म्हणजे पिकाची पेरणी करण्यापूर्वी केली जाणारी जमिनीची मशागत ज्याला पूर्व मशागत असं संबोधलं जातं. ही पूर्व मशागत अत्यंत महत्त्वाची असते, काटाक्षानं करणं गरजेचं असतं. त्यामुळे बाजरीची ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे त्यावेळेस जमिनीला एक हलकी नांगरट देऊन घ्यावी, कारण या पिकाच्या मुळ्या जास्त खोलवर जात नसल्यामुळे खोल नांगरटीची आवश्यकता नसते. एक हलकी नांगरट देऊन कुळवाच्या 2 ते 3 उभ्या आडव्या पाळ्या द्याव्यात. पाळी ज्या ज्या वेळेस पडेल त्या त्या वेळेस गवताच्या काशा, काडी कचरा व पूर्वीच्या पिकाची धसकटे आपल्याला जमिनीच्या वर आलेली दिसून येते. हे काडी कचरा धसकटे आपल्याला काय करायचे आहेत, वेचून घ्यायचे आहेत. वेचून घेतल्यानंतर आपल्याला हा काडी कचरा काशा गोळा करून नष्ट करायचा आहे. अथवा आपल्याकडं असलेले गांडूळ खत किंवा कंपोस्ट खताचे जे काही प्रोजेक्ट आहेत या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ते कुजण्यासाठी टाकायचे आहे, जेणेकरून पुन्हा सेंद्रिय खताच्या स्वरूपात जमिनीमध्ये आपल्याला त्याचा वापर करता येईल. पूर्व मशागतीमध्ये पूर्वीच्या पिकाची दसकटे काडी कचरा गोळा करून नष्ट का करायचा आहे, याच्या मागं खूप मोठं कारण आहे. कारण पूर्वीच्या पिकामध्ये असलेल्या किडींचे अवशेष, रोगाचा अंश हा जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत नवीन पिकाची पेरणी करणं चुकीचं असते. जर आपण नवीन पिकाची पेरणी हे अवशेष असताना जर केली तर त्यामध्ये पूर्वीच्या पिकाचा रोगाचा किंवा किडीचा प्रसार हा झपाट्याने नवीन पिकावर होत असतो. हा टाळण्यासाठी आपल्याला पूर्व मशागतीमध्ये ही कामे करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त शेवटच्या पाळी वेळेस चांगलं कुजलेलं 5 ते 10 टन शेणखत आपल्याला पूर्व मशागती वेळेस मिसळणं गरजेचं आहे. हे जर शेणखत आपण मिसळलं तर पिकाला सेंद्रिय खताची उपलब्धता होते. त्यामधून नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात पिकाला प्राप्त होतात. त्यातून पीक आपल्या सर्वांगीण वाढीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर हे अन्नद्रव्य उपयोगात आणत असतं आणि आपला विकास करत असतं. जर आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत जर पूर्व मशागतीच्या वेळेस दिलं नाही तर रासायनिक खतं जास्त लागतात, पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झालेला दिसतो व जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकंदरीत जमिनीचं जे काही आरोग्य असतं हे आरोग्य धोक्यात येतं. म्हणून आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करणं काळाची गरज आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे पेरणीचा हंगाम. पेरणीचा हंगाम विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पिकाला ज्या वेळेस आपण प्रत्येक पिकाची लागवड करतो ती लागवड ही जर योग्य हंगामात झाली
तरच त्यापासून आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत असते. म्हणून पेरणीचा हंगाम हा आपल्याला त्या पिकाचा कोणता आहे हा माहीत असणे आवश्यक आहे. प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 हंगाम आहेत: खरीप, रब्बी आणि उन्हाळी. या 3 हंगामाचा वेगवेगळ्या पिकाची पेरणी केली जाते. त्यामध्ये आपल्याला आपलं बाजरी हे पीक असल्यामुळे बाजरीच्या पिकाचा जो हंगाम आहे तो माहीत असणं आवश्यक आहे. तर बाजरी ही प्रामुख्याने 2 हंगामात पेरली जाते, ती म्हणजे खरीप आणि रब्बी. खरीप आणि रब्बी. खरीप आणि रब्बी या 2 हंगामात प्रामुख्यानं बाजरी या पिकाची पेरणी केली जाते. खरीपामध्ये जूनचा मान्सूनचा पाऊस वेळेवर झाल्याबरोबरच वापसा स्थिती पाहून बाजरीची पाभरीच्या साह्यानं पेरणी करून घ्यावी. तर उन्हाळी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेनुसार जानेवारीच्या शेवटच्या पंधरवड्यात बाजरी या पिकाची पेरणी पाभरीच्या साह्याने करून घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने 2 हंगामात बाजरीचा पेरा केला जातो, तो म्हणजे खरीप आणि उन्हाळी. या दोन्ही हंगामात हे पीक चांगलं उत्पादन नेऊन जाते, कारण या पिकाला उष्णता आवश्यक असते. म्हणून उष्ण तापमान आपल्याकडं एकतर खरीपात म्हणजे जून जुलै आणि उन्हाळी म्हणजे जानेवारी या कालखंडात हे उष्ण हवामान लाभल्यामुळं या हंगामात बाजरीचा पेरा केला जातो. त्यानंतर बीज प्रक्रिया पाहू आपण. बियाण्याचे प्रमाणावर बीज प्रक्रिया. मुद्दा क्रमांक 6. बीज प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये पाहिलं की बियाण्यावर केली जाणारी भौतिक किंवा रासायनिक प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया. या बीज प्रक्रियेचे फायदे व तोटे आपण पाहिले आहेत. बियाण्याची आनुवंशिक शुद्धता, जास्तीत जास्त उत्पादन, निरोगी व सक्षम वाढ, उगवण क्षमता चांगली, रोग व किडींना बळी न पडणे, या सर्व बाबी केवळ बीज प्रक्रिया केल्यामुळे होत असतात. म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी हे आपल्याला तुकोबाराय यांच्या ओवीप्रमाणे बियाण्यावर बीजसंस्कार करणं गरजेचे आहेत. बियाण्यावर बीजसंस्कार करण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया हा जो काही पार्ट आहे, म्हणजेच पेरणीपूर्वी बियाण्यावर केली जाणारी ही प्रक्रिया आपल्याला अत्यंत काटेकोरपणे करायची आहे. बाजरीसाठी आपल्याला 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया प्रामुख्याने प्रचलित आहे आणि ती करावीच लागते. हे 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया का करायची, तर अरगट सारखा जो रोग आहे किंवा गोसावी ज्याला आपण म्हणतो, बाजरीच्या कणसामध्ये दाणे न भरता पर्णगुच्छासारखा तो कणीस होतो. गोसाव्याच्या दाढीप्रमाणे त्याची वाढ होते, म्हणून याला गोसावी असं संबोधलं आहे. या रोगाचा जर प्रादुर्भाव आपल्याला टाळायचा असेल तर 3% मिठाच्या द्रावणात बाजरीचं बियाणं 15 मिनिटं बुडवायचं आहे. हे बाजरीचं बियाणं 15 मिनिटं बुडवल्यानंतर पाण्यावर तरंगून आलेलं बियाणं आपल्याला वेचून नष्ट करून टाकायचं आहे आणि बुडाला राहिलेलं बियाणं पुन्हा सावलीत सुकवून याच्यावर 250 ग्रॅम ॲझॅटोबॅक्टर थंड गुळाचं द्रावण शिंपडून हे जीवाणू संवर्धन खत चोळून आपल्याला बाजरीची पेरणी करायची आहे. 1 हेक्टरासाठी साधारणतः 4 किलो बाजरीचे बियाणे पुरेसे होते. तर हिरवा चारा जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी हेक्टरी 10 किलो बियाणं आपल्याला वापरावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली बीज प्रक्रिया. त्यानंतर बाजरीची जी काही पेरणीचं अंतर असतं, हे पेरणीचं अंतर आपण पाहू. पेरणीचे अंतर
बाजरीची पेरणी प्रामुख्याने 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर केली जाते, तर उन्हाळी हंगामातील बाजरीचा पेरा हा 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, 45 बाय 15 म्हणजे 2 ओळीतील अंतर, पिकाच्या 2 ओळीतील अंतर हे 45 सेंटीमीटर ठेवलं जातं, तर 2 रोपातील अंतर हे 15 सेंटीमीटर ठेवलं जातं. याला म्हणायचं 45 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पाभरीच्या साह्यानं बाजरीची पेरणी करणे. हे पेरणीचं अंतर अतिशय योग्य आहे. याच पद्धतीने जर पिकाचा पेरा केला तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पादन बाजरीपासून मिळत असतं. त्यानंतर पुढील टप्पा आहे तो आहे बाजरीच्या जाती वाण आपल्याला पाहायचे आहेत. वाण बाजरीच्या जाती संकरित आणि सुधारित या आहेत. त्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी या ज्या काही बाजरीच्या जाती आहेत ह्या अतिशय लोकप्रिय आहेत. या जातीचा पेरा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतो आणि त्यातून चांगलं उत्पादनही शेतकऱ्याला मिळालेलं आहे. श्रद्धा RBH 8609 असं या जातीचा पूर्ण नाव आहे. तिचा जो काही हेक्टरी उत्पादन आहे हे हेक्टरी उत्पादन धान्यामध्ये 25 ते 27 क्विंटल, तर जो काही कडबा असतो ज्याला आपण सरमाड देखील म्हणतो स्थानिक भाषामध्ये, हे आपल्याला 5 ते 6 टनापर्यंत मिळते. या बाजरीचा लागवडी ते काढणीपर्यंतचा जो कालावधी असतो तो 80 दिवसाचा असतो. 80 दिवसामध्ये हे पीक परिपक्व होते, काढणीसाठी येते. एकूण टोटल कालावधी हा 80 दिवसाचा असल्यामुळं या पिकाचा पेरा चांगल्या प्रकारे होत असतो. या पिकाची वैशिष्ट्ये टपोरे दाणे, राखाडी रंग व चवीला उत्तम असं हे पीक असल्यामुळे या पिकाचा पेरा बहुतांश भागात होतो. त्यानंतर सबुरी RBH ही सुद्धा जात अतिशय लोकप्रिय आहे. 89 ते 24 असा या जातीचा नंबर असून हेक्टरी धान्याचं उत्पादन 26 ते 32 क्विंटल आहे. तर सरमाड ज्याला कडबा असं म्हणलं जातं, हा कडबा आपल्याला 6 टनापर्यंत या जातीपासून मिळत असतो. या जातीचा कालावधी 65 ते 80 दिवस आहे. अतिशय लवकर परिपक्व होणारी ही जात असल्यामुळे या जातीचा सुद्धा पेरा मोठ्या प्रमाणात होत असतो. हिची वैशिष्ट्ये टपोरे दाणे, राखाडी रंग आणि चवीला चांगली असा हिचा लोकप्रियता आहे. त्याचबरोबर सुधारित वाणामध्ये समृद्धी 22 ते 25 क्विंटल धान्याचं उत्पादन, तर 4 ते 5 टन कडबा यापासून मिळतो. 60 ते 65 दिवसात अत्यंत अरळी म्हणजे अत्यंत लवकर परिपक्व होणारी ही जात आहे. 60 ते 65 दिवसातच ही जात काढणीसाठी तयार होते. दाणे टपोरे, राखाडी रंग असा या जातीचं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या जातीवर वेगवेगळ्या जातीची उत्पादनं अवलंबून असतात, म्हणून आपल्याला हे देखील माहिती असायला हवे. यानंतर समृद्धी ही सुद्धा व्हरायटी सुधारित आहे. 22 ते 25 टन हेक्टरी उत्पादन, 4 ते 5 टन कडबा, तर 60 ते 65 दिवस तिचा टोटल कालावधी असतो. या कालावधीमध्ये बाजरी परिपक्व होते आणि काढणीसाठी तयार होते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो जायंट बाजरा, राजको बाजरा या ज्या 2 जाती आहेत त्या केवळ हिरव्या चाऱ्यासाठी आहेत. यांच्यापासून उत्पादन आपल्याला कडव्याचं हे 15 ते 20 टनापर्यंत मिळते. जायंटको बाजरा आणि राजको बाजरा या दोन्ही बाजऱ्या ह्या केवळ चाऱ्यासाठी वापरल्या जातात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्र खत व पाणी व्यवस्थापन. पुढील मुद्दा आहे खत व पाणी व्यवस्थापन. खते व पाणी. विद्यार्थी मित्रांनो, मानवी आरोग्याला उत्तम आरोग्य राखण्यासाठी, त्याचबरोबर आपली वाढ चांगली राहण्यासाठी, चांगली होण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता असते, तसेच
निसर्गामध्ये असणाऱ्या प्रत्येक सजीव घटकाला अन्नाची आवश्यकता असते. बाजरीच्या पिकालाही अन्नाची आवश्यकता असते आणि हा अन्नाचा पुरवठा खताच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे बाजरीला खते आवश्यक असतात. ही खते सेंद्रिय असतील किंवा रासायनिक असतील ती आपण पाहणार आहोत. तर बाजरीला प्रामुख्यानं लागवडीच्या वेळेस 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश हलक्या त्या मध्यम जमिनीसाठी रिकमेंडेड आहे. तर भारी जमिनीमध्ये आणि जास्त पाऊस असणाऱ्या किंवा पाण्याची उपलब्धता असलेल्या भागामध्ये 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश हे आपल्याला पेरतेवेळी द्यायचं आहे. यामध्ये पेरतेवेळी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व 30 किलो पालाश द्यायचा आहे. उर्वरित नत्र खताची अर्धी मात्रा जी 30 किलो राहिलेली आहे ही आपल्याला 1 महिन्याच्या अंतराने विभागून द्यायची आहे. जेणेकरून नत्र हे काय होतं, पिकाला झटकीपट लागून होतं किंवा पाण्यासोबत ते वाहून जातं आणि स्फुरद पालाश हे दीर्घकाळ त्याच ठिकाणी राहून पिकाच्या वाढीनुसार किंवा आवश्यकतेनुसार ते लागू होत असतात. परंतु नत्र हे स्थिर नसल्यामुळे आपल्याला ते 2 हप्त्यात विभागून देणं गरजेचे असते. हे आपल्याला माहीत असायला हवं. त्यानंतर पाणी व्यवस्थापन जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत हे पीक संवेदनशील असते. अवर्षण प्रवण भागात सुद्धा हे पीक चांगलं उत्पादन देऊन जातं. त्यामुळं तितक्याशा पाण्याची आवश्यकता या पिकाला नसते. परंतु मान्सूनमध्ये जर पाऊस वेळेवर आणि योग्य झाला तर या पिकाला फारशा पाण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु पावसाचा खंड पडला तर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जर या पिकाला संरक्षित पाण्याच्या पाळ्या मिळाल्या तर उत्पादनामध्ये घट होत नाही. त्याचबरोबर उन्हाळी बाजरीला जमिनीच्या मगदुराप्रमाणे 7 ते 10 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. प्रामुख्याने पोटरीची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या अवस्था महत्त्वाच्या असतात. या अवस्थामध्ये जर पाण्याचा ताण पिकाला पडला तर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता विद्यार्थी मित्रांनो असते. म्हणून या बाबी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे पुढील जे आहे आंतरमशागतीचा भाग, ज्यालाच आपण तण नियंत्रण म्हणतो. या आंतरमशागती प्रत्येक पिकाला करणं गरजेचे असतात. अन्यथा आंतरमशागती जर झाल्या नाही तर जमिनीमध्ये भेगा पडून पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. त्यातून जमिनी लवकर पाण्यावर येतात. याचबरोबर वेगवेगळ्या तणांचा उपद्रव आपल्या जमिनीमध्ये होतो. वेगवेगळे तण जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. मग ही तण काय करतात, पिकासोबत अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाश घेण्यासाठी स्पर्धा करतात. स्पर्धा केल्यामुळं आपलं मुख्य पीक हे लहान पडतं, आखूड राहतं. त्याचा जो काही दर्जा असतो हा दर्जा खालावतो. मग हा दर्जा खालावू नये, हे पीक जोमदार वाढावं, मुख्य पीक चांगलं उत्पादन द्यावं, यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये तणांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. जमिनीमध्ये तणांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. मग तणांचं नियंत्रण करण्यासाठी जमिनीमध्ये आपल्याला लागवडीपासून 25 ते 30 दिवसांच्या अंतराने एक खुरपणी व कोळपणी करायची आहे. जेणेकरून जमिनीमध्ये पडलेल्या भेगा बुजतील, तणांचं निर्मूलन होईल आणि पिकाला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होऊन पिकाची वाढ जोमदार होईल. त्यानंतर पुन्हा आपल्याला 45 ते 50 दिवसाच्या अंतराने दुसरी खुरपणी व कोळपणी देऊन क्षेत्र तणमुक्त ठेवायचं आहे. असं जर आपण तणाचं नियंत्रण केलं तर आपल्याला अपेक्षित उत्पादन 100% मिळतील याची हमी असते. जर तणाचा बंदोबस्त केला नाही तर 50% उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो घट येत असते. त्यानंतर पीक संरक्षणाचा भाग आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, बाजरीची लागवड केल्यानंतर आणि तिला वेळोवेळी खत पाणी दिल्यानंतर तिची वाढ जोमदार झालेली असते आणि अशा जोमदार वाढीवर चांगल्या पिकावर काय असते, शत्रूंची नजर असते. शत्रू म्हणजे काय तर आपल्याकडं येणाऱ्या किडी, मग लष्करी आळी असेल, केवडा लष्करी आळी असेल, मावा असेल, अशा या किडींची नजर
या बाजरीवर असते. आता बऱ्याच भागामध्ये आपण पाहिले या बाजरीच्या अक्षरशः कंससुद्धा पोखरून खाणाऱ्या अळ्या पाहायला मिळालेल्या आहेत. या अळ्याचा उपद्रव जर टाळायचा असेल तर आपल्याला जैविक कीटकनाशकाचा अवलंब करावा लागेल. दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्कासारखे जैविक कीटकनाशकं आपण स्वतः आपल्या क्षेत्रामध्ये तयार करून याची फवारणी करणं काळाची गरज आहे. जर हे शक्य झालं नाही तर आपल्याला क्विनॉल-फॉस 25 ml प्रति पंपाला घेऊन त्याची फवारणी बाजरीवर करणं गरजेचं आहे, जेणेकरून अळीचा उपद्रव हा कमी होईल. त्याचबरोबर माव्यासाठी डायमेथोएट रोगर 30 cc 25 ml प्रतिपंप घेऊन फवारणी करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून माव्याचा उपद्रव हा नाहीसा होईल आणि पिकाची वाढ जोमदार होईल. या व्यतिरिक्त बाजरीवर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे रोगही आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये केवडा आणि गोसावी हा रोग आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं 3% मिठाच्या द्रावणाची जर बीज प्रक्रिया आपण केली तर हा रोग बाजरीवर येत नाही. त्यामुळे बीज प्रक्रिया तितकीच अतिशय महत्त्वाची आहे. बियाण्यावर बीज प्रक्रिया झालीच पाहिजे. बीज प्रक्रिया झाल्यानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पिकास होत नाही. मग केवडा, गोसावी, अर्गट या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होऊ नये म्हणून आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त रोगप्रतिकारक्षम वाणांचा आपल्याला काय करायचं आहे, पेरा करायचा आहे. त्याचबरोबर एवढं करूनही आपल्याला जर या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर झालेला पाहायला मिळून आला तर त्याला आपल्याला COC कॉपर ऑक्झीक्लोराईड सारखे ताम्रयुक्त बुरशीनाशक 50% प्रवाही पाण्यात मिसळून आपल्याला काय करायचं, 1 किलो COC कॉपर ऑक्झीक्लोराईड ताम्रयुक्त बुरशीनाशक 500 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या आपल्याला त्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या बाजरीवरील बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा समूळ नष्ट होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला कीड व रोग नियंत्रणाचा भाग. त्यानंतर आपला शेवटचा टप्पा जो आहे तो आहे पिकाची काढणी व उमळणी. पिकाची काढणी व मळणी हा शेतकऱ्यांचा सुगीचा भाग असतो, सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. यावर त्या शेतकऱ्याचं सगळं आर्थिक ताळेबंद अवलंबून असतो. म्हणून पिकाची काढणी ही प्रामुख्याने 80 ते 85 दिवसामध्ये हे पीक, बाजरीचे पीक परिपक्व होते. पिकाचा अवशेष पिवळे पडलेले दिसून येतात. त्याचबरोबर कणसाचा जो काही आतील दाणे असतात, कणसाच्या आतील दाणे हे टणक झालेले दिसतात. अशा वेळेस बाजरी ही परिपक्व झाली आहे हे समजून तिची जमिनीलगत कापणी करून घ्यावी, कणस वेगळी करावीत. कणस वेगळी केल्यानंतर या अशा कणसाला चांगला स्वच्छ सूर्यप्रकाश व ऊन देऊन घ्यावं. स्वच्छ सूर्यप्रकाश ऊन दिल्यानंतर या पिकाची मळणी यंत्राच्या साहाय्याने मळणी करून घ्यावी. मळणी यंत्राच्या साहाय्याने मळणी केल्यानंतर साधारणतः चांगल्या बागायती जमिनीमध्ये 40 ते 45 क्विंटल बाजरीचे उत्पादन मिळते, तर हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये 25 ते 30 क्विंटल धान्याचं उत्पादन मिळते. तर चाऱ्याचं उत्पादन हे 30 ते 40 क्विंटलपर्यंत बाजरीपासून मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आज इथे आपण बाजरी या पिकावर सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. हे आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करताल आणि याबद्दल आपल्याला पडलेले वेगवेगळे प्रश्न आपण व्हॉट्सॲपवर विचारू शकता. त्यातून आम्ही जास्तीत जास्त त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.